मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर। तर सध्या तुम्ही पाहत असालच की बृहन्मुंबई महानगरपालिका 18+ जागांसाठी फॉर्म सुटलेले आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत। ज्यांनी भरलेले नाही पटापट भरून घ्या। डेट आहे तर ठीक आहे, 9 तारीख लास्ट आहे, 9 सप्टेंबर। ओके, सगळ्यांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग। विजेता सिरीज आपण तुमच्यासाठी चालू केलेली आहे। स्पेशल 60 डेज 60 दिवसांसाठी ही सिरीज आहे। अति महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव तुमचा या सिरीज मध्ये होत आहे। तर लेक्चर चालू करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायचं आहे। जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हे लेक्चर शेअर करायचं आहे। तर आजचं हे 60 दिवसांपैकी आजचा आपला 12वा दिवस आहे। सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग। चला करूयात आपल्या प्रश्नांना सुरुवात। आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे? प्रश्न विजेवर चालतात आणि ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे पंखा। तर या टाइपचे प्रश्न आजकाल जास्त विचारले जातात। गाळलेल्या जागी कंसातील नामाचे योग्य रूप वापरा। मग काय येईल? अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी सोपा प्रश्न आहे, पण कधी कधी आपण स्वतः कन्फ्युज होतो कारण सवय नसते यासारख्या प्रश्नांची। अवघड प्रश्न आपण अभ्यास करतो, सोपे प्रश्न तसेच राहून जातात, बरोबर? चला माझ्या बरोबर राहाल तर अवघड सोपं सगळं होऊन जाईल व्यवस्थित। चला काय येईल? विजेवर चालतात, चालतो सांगितलंय का? नाही, पंखा असतं एकवचनी तर चालतो क्रियापद आलं असतं, पण चालतात आहे म्हणजे काय झालं? जे नाम आहे ते नाम अनेकवचनी आहे। मग काय येईल? पंखे विजेवर चालतात। पंखाचं अनेक वचन आपल्याला करायचं होतं। विजेवर चालतात, पर्याय कुठला बरोबर आहे? मग आपला पर्याय पहिलाच योग्य। पुढचा प्रश्न, तो नम्र आहे। सोपा प्रश्न आहे। अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? सुज्ञ, विनम्र, अज्ञ, उद्धट। काय येईल बरोबर? तो नम्र आहे। नम्र शब्द, नम्र म्हणजेच काय? एकदम प्रेमळ, म्हणजे एकदम सौम्य बोलणारा। त्याच्या विरुद्धार्थी काय येईल? उद्धट, उर्मट वागणारा, बरोबर? मग नम्रला विरुद्धार्थी काय आहे? उद्धट किंवा उर्मट। पर्याय कुठला योग्य? पर्याय उद्धट इथं दिलाय म्हणून पर्याय चौथा योग्य आहे। पुढचा प्रश्न, तू काशीला केव्हा जाणार आहेस? हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? नकारार्थी, होकारार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी। काय येईल बरोबर? आता वाक्याच्या शेवटी कुठलं विरामचिन्ह दिसतंय तुम्हाला? वाक्याच्या शेवटी आहे प्रश्नचिन्ह। ओके, मग ज्या वाक्यात प्रश्न विचारल्याचा बोध होतो त्या वाक्याला आपण काय म्हणणार? प्रश्नार्थी वाक्य म्हणणार। पर्याय तिसरा योग्य। सेशन अजूनही ज्यांनी शेअर केलं नसेल शेअर करून घ्या, आणि आवडत आहे लेक्चर तर एकदा सेशनला लाईक करून घ्याच। पुढचा प्रश्न आहे, तिची ननंद खट्याळ आहे। अधोरेखित नामाचे अनेक वचन करायचं आहेत। ननंद, ननंद म्हणजे कोण माहितीये तुम्हाला? एक वचन आहे हे। ननंद म्हणजे नवऱ्याची बहीण। काय? ननंद म्हणजे नवऱ्याची बहीण। मग ननंद एकापेक्षा जास्त, तुला किती नंदा आहेत आपण म्हणतो ना, म्हणतो की नाही? तुला किती नंदा आहेत छळायला, म्हणतो ना? मग काय येईल? ननंदचं अनेक वचन ननंदा, नंद, नंदा, ननद। काय येईल? ननंदा, म्हणजे नंदा म्हणतो आपण हे, ठीक आहे? पर्याय शुद्ध शब्द आहे ननंदा। पर्याय अकारांताचं आकारांत होतंय, पहिलाच पर्याय योग्य। पुढचा प्रश्न, समीप या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। मज समीप म्हणजे जवळ, माझ्या जवळ, मज समीप। मग समीप या शब्दाचा अर्थ कुठला झाला? जवळ। पर्याय पहिलाच योग्य। पुढचा प्रश्न आहे, तो संध्याकाळी घरी आला। या वाक्यातील क्रियापद कोणतं? आता प्रकार नाही ओळखायचा आहे, फक्त वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द कुठला आहे ते आपल्याला इथे ओळखायचंय। मग कोण आहे इथं? घरी आला। आला म्हणजे ये धातू आहे याच्यामध्ये,
ये धातू आहे, येण्याची क्रिया, बरोबर. म्हणजे आला हे काय झालं आपलं, ज्याच्यामध्ये क्रिया असते ते क्रियापद. पर्याय कुठला योग्य मग, पर्याय चौथा योग्य. नेक्स्ट क्वेश्चन, क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे जेव्हा कळते तेव्हा ते डॅश डॅश असतो. भूतकाळ, वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, भविष्यकाळ. कुठला पर्याय योग्य? काय, क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असा बोध होतोय, म्हणजे आता घडत नाहीये, घडूनही गेलेली नाहीये, पुढे घडणार आहे, भविष्यात घडणार आहे असा बोध होतो, तेव्हा तो असतो आपला भविष्यकाळ. पर्याय चौथा योग्य. नेक्स्ट क्वेश्चन, समीर चित्र रंगवतो या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, पुराण कर्मणी प्रयोग. काय येईल बरोबर? प्रयोग कुठला? समीर चित्र रंगवतो, रंगवणारा कोण? समीर. समीर झाला कर्ता, रंगवले ते काय? चित्र. चित्र झालं आपलं कर्म. दोघांनाही प्रत्यय नाहीये, मग सांगू नाही शकत आपण कर्तरी आहे का कर्मणी. मग अशा वेळी सगळ्यात पहिले कर्त्यापासून लिंग वचन बदलायला सुरुवात करायची आहे. समीर, समीरचं लिंग बदला बरं, समीरा घ्या, समीरा. समीरा चित्र रंगवते. ईश्वरी चित्र रंगवते, मुलीचं नाव घ्या, पुल्लिंगाचं स्त्रीलिंग करायचंय, म्हणजे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलते. मग कर्माप्रमाणे पण मॅडम जर बदलत असलं तर, कारण त्याला पण प्रत्यय नाहीये, बघा की मग बदलून. समीर चित्र रंगवतो, समीर चित्रे रंगवतो, नाही बदललंय, त्याच्यामुळे फक्त कर्त्याप्रमाणेच इथं क्रियापद बदलतंय, म्हणून हा प्रयोग आहे कर्तरी. वाक्यात कर्म आहे म्हणूनच याला आपण म्हणणार, कर्म असेल तर सकर्मक, कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलते म्हणून कर्तरी प्रयोग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील पैकी पुल्लिंगी नाम कोणते आहे? पुल्लिंगी नाम ओळखायचे आपल्याला, तेल, फळ, स्वर्ग, युक्ती. कुठला आहे पुल्लिंगी नाम? पुल्लिंगी नाम म्हणजे ज्याला हाक मारताना त्या नावाच्या आधी तो हे सर्वनाम आपण घेतो. ओळखा मग पुल्लिंगी. तेल, फळ, स्वर्ग, युक्ती. तेल, ते तेल, फळ, ते फळ, स्वर्ग, पाहिलंय का, तो स्वर्ग, युक्ती म्हणजे आयडिया, ती युक्ती. मग आपल्याला विचारले पुल्लिंगी म्हणून तो वाला कोण आहे? स्वर्ग आहे, म्हणून पर्याय तिसरा योग्य. नेक्स्ट क्वेश्चन, खालील पैकी क्रियापदाचे कोणते रूप वर्तमान काळातलं आहे असं आपल्याला विचारले. वर्तमान काळातलं रूप कुठलं आहे क्रियापदाचं? बसला, इथं बघा प्रत्ययावरून आपण काळ ओळखतो, इथं ला प्रत्यय आहे. बसेन म्हणजे इथं इल प्रत्यय आहे, पण इथं दिलाय एन म्हणजे इन घेऊया आपण. बसनार, नार धातू आहे. बसतो, तातो तिथे पैकी तो आहे. ठीक आहे. काय सांगितलं? वर्तमान काळ, हा लालोलेले बसला म्हणजे बसून झालंय म्हणजे भूतकाळ, बसेल पुढे घडणार आहे, बसणार म्हणजे पुढे घडणार आहे, बसतो म्हणजे वर्तमान काळात क्रिया घडल्याचा बोध होतोय. आपल्याला वर्तमान काळातलंच विचारलं होतं, म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथाच योग्य. चला, सेशन आता तरी तुम्हाला कळालं असेल, तुम्हाला आवडतंय की नाही? बराच वेळ झाला ना, 10 प्रश्न झाले. चला बरं, लाईक्स वाढवा फास्ट, अजून खूप काय करायचं तुमच्यासाठी. आत्ताशी तर चालू केलाय चॅनल आपण हा पूर्ववत परत पहिल्यापासून. चला, तुम्हाला आवडत असेल तरच कंटिन्यू ठेवणार आहोत आम्ही. माणसाने नेहमी सन्मार्गाने वागावे, सन्मार्गाने या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता हे आपल्याला इथे ओळखायचे. दुमार्ग, कुमार्ग, अमार्ग, वामार्ग. सन्मार्ग काय येईल? सन्मार्गाने वागावे म्हणजे चांगल्या मार्गाने, मग वाईट मार्गाने म्हणजे कुमार्ग. सन्मार्ग, कुमार्ग. पर्याय कुठला योग्य मग? पर्याय दुसराच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते
कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते पण कर्मानुसार बदलत नसेल तर हे लक्षण कुठल्या प्रयोगाचं आहे? कर्त्याप्रमाणे बदलते म्हणजे कर्तरी, कर्माप्रमाणे बदलत नाही म्हणजे कर्माला प्रत्यय आहे, आणि कर्माला प्रत्यय आहे म्हणून कर्मणी येणारच नाही. ठीक आहे. कर्त्याचे लिंग वचन बदलाप्रमाणे जर क्रियापद बदलत असेल तर कर्ता धातू रूपेश असतो म्हणजे क्रियापदावर हुकूमत गाजवतो, म्हणजे हे लक्षण आहे आपल्याच कर्तरी प्रयोगाचं. पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न, जो जे लाभो परमार्थ लाहो असं काहीतरी आहे ते ना. जो जो की जे परमार्थ लाहो हे कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे? पुराण कर्मणी, शक्य कर्मणी, नवीन कर्मणी आणि कर्म कर्तरी. तर तुम्हाला एक ट्रिक, आता ह्या चॅनलवर नाही सांगितले वाटतंय, संस्कृत वाक्य आहे. संस्कृत म्हणजे जुनी भाषा, राईट. जुन्या काळात म्हणजे आपल्याकडे ग्रंथ जुने कुठल्या भाषेतले आहेत? जुने संस्कृत भाषेतला आहे. मग जुना म्हणजेच काय रे? जुना म्हणजेच प्राचीन, प्राचीन म्हणजेच पुराण. मग कुठला प्रयोग झाला आपला हा? लक्षात ठेवायचे ट्रिक, संस्कृत वाक्य जर असेल तर आपला प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग हे उत्तर द्यायचंय. पर्याय कुठला योग्य इथे? पर्याय पहिलाच योग्य. चला जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न, खाली काही सामासिक शब्दाचा विग्रह केलेला आहे, त्यातील कोणता पर्याय चूक आहे असं विचारलंय. सामासिक शब्दाचा विग्रह चुकीचा केलेला आहे कुठल्या पर्यायामध्ये? यथाशक्ती स्टार्टिंगलाच बघितलंय, शक्तीप्रमाणे, यथाक्रम क्रमाप्रमाणे, प्रतिवर्ष प्रत्येक वर्ष, आमरण जन्मेपर्यंत. आता आमरण म्हणजे काय रे? मरेपर्यंत. बघा दोन शब्द कन्फ्युज होऊ नका. पहिला शब्द आहे आजन्म, आजन्म म्हणजे जन्मापासून, आणि दुसरा आहे आमरण. दोघही अव्ययीभाव समासाचीच उदाहरणं आहेत. आमरण म्हणजे मरेपर्यंत, हे त्यांचे विग्रह आहेत. इथं मात्र चुकीचा विग्रह पर्याय 4 मध्ये दिलेला आहे म्हणून आपला पर्याय चौथाच योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, खाली विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत. खाली विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यांतील चुकीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. बघा, भरती अभरती, दुष्ट सुष्ट, स्थूल कृश, जय पराजय. आता जय होणं म्हणजे विजय होणं, स्थूल म्हणजे आणि कृश म्हणजे हडकुडा. दुष्ट सुष्ट, भरती अभरती. तर भरतीला काय आहे इथं? विरुद्धार्थी ओहोटी आहे, भरती ओहोटी. मग पर्याय कुठला योग्य येणार आपला? पर्याय पहिलाच योग्य आहे. ठीक आहे. चला, तर हे होते आजचे आपले प्रश्न. प्रश्न कसे वाटले ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटली, तुम्हाला नक्की माझं शिकवणं आवडतंय का, हेही मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं आहे. भेटूया त्याच्या पुढच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका मधील लिपिक या पदासाठी आपण जे लेक्चर चालू केलेत, या लेक्चरचे व्हिडिओ पाहण्यासाठी टिक्कर मराठी या चॅनलला सगळ्यात पहिले तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्वपूर्ण आहे त्यामुळे शेअर करा, आणि आवडला असेल तर लाईक करा. भेटूयात उद्या. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल दी बेस्ट.